नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये पाहायला मिळतं, पेपरवाल्याला मुक्ता बोलू लागते, हा पेपर पण इथेच टाकत जा. तर सागरही तिथे पेपर घेण्यासाठी आलेला असतो. त्यावेळी तो पेपरवाला बोलू लागतो, का तुम्हा दोघांमध्ये काही भांडण झालं आहे का? त्यावेळी सागर त्याला बोलतो, पण तुला काय करायचं आहे? तर पेपरवाला सागरला बोलू लागतो, अहो साहेब, माझा गोंधळ होतो ना, कुठला पेपर कुठे द्यायचा, त्यापेक्षा तुमची भांडणंच मिटवून टाका. त्यावेळी सागर आणि मुक्ता त्याला काहीच बोलत नाही. त्याच्या हातातून पेपर घेतात आणि घरात निघून जातात. सागर आपल्या घरी निघून जातो तर मुक्ता आपल्या घरी. तर सागर आणि मुक्ता घरातूनच एकमेकांजवळ पाहू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सावनी ही हर्षवर्धनसाठी कॉफी घेऊन आलेली असते. तितक्यातच तिला मेसेज येतो म्हणून ती मोबाईल पाहते. तर त्यात कार्तिकचा मेसेज आलेला असतो. तरी कार्तिकने मेसेज केलेला असतो, तुम्ही उगाच काळजी करत होता, मुक्तालाच या घरातून बाहेर काढलं आहे. आणि हो, त्या क्षणी सागरनेही तिची बाजू घेतलीच नाही. सागर काहीच बोलला नाही. तिला धक्के मारून घरातून बाहेर काढण्यात आलं. आणि हे वाचून सावनी खूप खुश झालेली असते. ती हर्षला बोलू लागते, हर्ष बघ ना, अरे किती ब्रेकिंग न्यूज आली आहे. मुक्ता कोळीला सागर कोळींच्या घरातून धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. हे ऐकून हर्षवर्धनही खूप खुश झालेला असतो. हर्ष सावनीला विचारू लागतो, पण हे तुला कोणी सांगितलं? सावनी त्याला बोलू लागते, माझे गुप्तहेर मी पेरूनच ठेवले आहेत. तरी हर्षवर्धन बोलतो, खरंच खूप छान ब्रेकिंग न्यूज आहे. आणि हे सगळं आदित्य ऐकत असतो. तरी सावनी बोलू लागते, अरे अशी ब्रेकिंग न्यूज जशी सकाळी पाहिजे होती ना, तशीच आहे. मी याच ब्रेकिंग न्यूजची कधीपासून आतुरतेने वाट पाहत होते आणि आज माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. हर्ष, मी तुला बोलले होते ना, मी माझा कोणताही प्लॅन असा फ्लॉप व्हायला देणार नाही. आणि माझ्या आयुष्यातला एकमेव काटा मी बाजूला केला आहे. ते ऐकून हर्षवर्धन सावनीवर खूप खुश झालेला असतो. त्यावेळी तो बोलतो, सावनी खरंच तू जे आज केलं आहेस ना, ते अप्रतिम आहे. तर दुसरीकडे आदित्य खुश होऊन मनाशीच बोलू लागतो, बरं झालं मुक्ता कोळी घर सोडून गेली, म्हणजे यानंतर मी, मम्मा, पप्पा आणि सई एकत्र येणार, असं बोलून तो खुश होतो आणि तिथून निघून जातो. तर सावनी हर्षवर्धनला बोलू लागते, हर्षवर्धन एक प्लॅन तर सक्सेसफुल झालं, आता अजून एक घाव करणार की ज्यानंतर सागरचं लग्नही आणि टेन्शनही सावरण्याची त्याला मी संधीही देणार नाही. अजून एक घाव बाकी आहे. तरी हर्षवर्धन बोलू लागतो, म्हणजे तोही तू वर्मावरच घालशील याची मला खात्री आहे आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि चल तर मग तयारीला लागू. तरी सावनी हर्षवर्धनला विचारू लागते, कसली तयारी? हर्षवर्धन बोलू लागतो, एंगेजमेंटची. मी तुला बोललो होतो ना, तू ज्या दिवशी सागरला हरवशील त्या दिवशी मी तुझ्याशी लग्न करणार. आणि आता तर मला पूर्ण विश्वास आहे की तू सागरला हरवणारच. त्यामुळे मला माझं दिलेलं वचन तर पार पाडायलाच हवं ना. आणि हो, उद्या मी एक पार्टी ऑर्गनाईज करतो, त्यामध्ये आपल्या दोघांची एंगेजमेंट होणार आहे. हे ऐकून सावनी खूप खुश झालेली असते. सावनी हर्षवर्धनला विचारू लागते, खरंच का? हर्षवर्धन बोलतो, हो सावनी, यानंतर आपली एंगेजमेंट होईल आणि त्यानंतर लग्न आणि तिथे सागरच्या आयुष्याची बर्बादी. हर्षवर्धन आपल्याशी लग्न करणार या गोष्टीने सावनी खूप खुश झालेली असते आणि बोलू लागते, चल आता मी डिझायनरला फोन करते आणि बाकीची मॅनेजमेंट करून घेते. असं बोलून सावनी सर्वांना फोन करायला घेते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मुक्ताला प्रोफेसर दळवी यांचा फोन आलेला असतो. तर मुक्ता त्यांना बोलत असते, अहो दिल्लीला यायचं म्हणजे मला इकडचं सगळं सोडूनच यावं लागेल ना, आणि तशी सगळी तयारीही करावी लागेल. मी स्वतः नक्कीच प्रयत्न करते, पण समजा मला यायला नाही जमलं तर तुम्ही थांबू नका, दुसऱ्या कोणाला तरी पाठवलात तरी चालेल, मी तुम्हाला कळवते. तर मुक्ताचे वडील मुक्ताला विचारू लागतात, काय गं काय झालं आहे? तुम्ही मुक्ता बोलते, दिल्लीला एक फंक्शन आहे आणि त्या फंक्शनमध्ये मला तिथे गेस्ट लेक्चरर म्हणून बोलवलं आहे आणि तिथूनच नवीन टेक्नॉलॉजी वगैरे लॉन्च झाली आहे, त्याचं सगळं काही मला नवीन शिकायला मिळणार आहे. ते मुक्ताचे वडील बोलतात, मग तू काय ठरवलं आहेस? तर मुक्ताची आई मुक्ताला बोलत असते, योग्य संधी योग्य वेळी आली आहे आणि तुला सगळं काही शिकायला मिळेल, त्यामुळे तू ठरव तुला काय करायचं आहे. ती मुक्ता बोलते की नाही, मी सईला सोडून नाही जाऊ शकत. मुक्ताचे वडील बोलू लागतात, ते बघू का नंतर? मुक्ता बोलू लागते, नाही, सई माझी पहिली प्रायोरिटी आहे, मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. ते मुक्ताचे वडील बोलू लागतात, नाही मुक्ता, असं नको बोलूस, आपण काहीतरी मार्ग काढू, पण तुझ्या हातची आलेली संधी सोडू नकोस, ज्या संधीतून तुला खूप काही शिकता येईल. तरी मुक्ता या गोष्टीचा विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई या सईच्या रूममध्ये असतात. ती उठल्यानंतर इंद्राताईंना बोलू लागते, मुक्ताई कुठे आहे माझी, आणि मी आज तुझ्या रूममध्ये काय करते आजी? इंद्राताई मात्र काहीच बोलत नाहीत. त्यावेळी ती मोठमोठ्याने मुक्ताईला आवाज देऊ लागते. तर इंद्राताई बोलू लागतात, अगं बाळा, आता मीच तुझी तयारी करून देणार. त्यावेळी सई बोलते, नाही, मला माझी मुक्ताई हवी आहे. मुक्ताई कुठे आहे सांगा ना. त्यावेळी त्या बोलतात, मुक्ताई घरी गेली आहे. तर सई बोलू लागते, का? पण मुक्ताई मला सोडून अशी कुठेच जाऊ शकत नाही. त्यावेळी सई बोलू लागते, मुक्ताई कुठे आहेस तू?
तितक्यातच सागर येतो आणि बोलू लागतो, आमची सईबाऊ उठली का? तरी सई बोलते, मुक्ताई कुठे आहे? तरी सागर बोलतो, मुक्ताई त्यांच्या घरी गेले आहेत. तरी सई बोलते, नाही, मुक्ताई अशी नाही जाऊ शकत, मला सोडून नाही जाऊ शकत ती. तरी सागर बोलतो, तुला तुझ्या मुक्ताईला भेटायचं आहे का? तरी सई बोलते, हो. तरी सागर सईला घेऊन मुक्ताला भेटण्यासाठी जाणार, तरी इंद्राताई त्याला अडवतात. तरी सागर बोलतो, मम्मी, असं बोलून त्यांना गप्पा करतो आणि सईला मुक्ताच्या घरी घेऊन जातो. मुक्ताचे आईवडील मुक्ताला बोलत असतात, बाळा, तुला अशी संधी पुन्हा येणार नाही आणि अशा संधीमुळे तुला खूप काही शिकता येईल, त्यामुळे प्लीज तू गेलीस तरी चालेल. तरी मुक्ता बोलते, नाही, पण मी अशी नाही जाऊ शकत, कारण मी या गोष्टीपासून किती वेळा पळ काढणार. कधी ना कधी या गोष्टींना मला सामना करावाच लागेल ना. आणि तसंही मुद्दा फक्त माझ्या सईचा आहे आणि तिला सोडून जाणं मला शक्य नाही. आणि हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. तरी मुक्ता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तितक्यातच सई येते आणि मुक्ताला बिलगते. ती मुक्ता बोलू लागते, सई बाळा तू. सई मुक्ताला विचारते, मुक्ताई, तू मला सोडून जाणार आहेस का? तरी मुक्ता बोलते, नाही गं बाळा, तुला कशी मी सोडून जाणार, आणि मी तुला सोडून कधीच जाऊ शकत नाही. तरी सई बोलते, मग तू आता काय बोलत होतीस की तुला कुठेतरी जायचं आहे आणि तू मला सोडून नाही जाणार बोलतेस, मग तू मला सोडून इथे कशी काय आलीस? तरी मुक्ता बोलते, नाही बाळा, मी तुला सोडून कुठेच जाणार नाही आहे, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? तरी सई बोलते, हो मुक्ताई, पण मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि मला सोडून तू कुठेच जाऊ नकोस. असं बोलून ती खूप इमोशनल झालेली असते आणि बोलते, मुक्ताई मला प्रॉमिस कर. त्यावेळी ती पिंकी प्रॉमिस करत बोलते, मी कुठेही तुला सोडून जाणार नाही. तरी मुक्ताला सई बोलू लागते, मुक्ताई, तू जर मला कुठे सोडून गेलीस ना तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही. सई बाळा, तुझी मुक्ताई तुला दिलेलं प्रॉमिस कधी मोडते का? नाही ना, आणि मी कधीच मोडणार नाही तुला दिलेलं प्रॉमिस. असं बोलून मुक्ताही खूप इमोशनल झालेली असते. तर दुसरीकडे सईही पप्पाला आवाज देत बोलू लागते, पप्पा, तू तिकडे का उभा आहेस, इकडे ये ना. असं बोलून ती सागरला बोलावून घेते. मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर सागरला सई बोलवतो म्हणून येत असते, तर कोणीही त्याच्याशी काहीच बोलत नसतं. तर मुक्ताचे आईवडीलही तिथेच असतात. तर सागर येताक्षणी मुक्ताचे आईवडील आपलं काहीतरी काम आहे असं सांगून तिथून निघून जातात. तर मुक्ताला सई बोलू लागते, मुक्ताई, मी सुद्धा बोक्यासोबत खेळायला जाऊ का? तरी सईही बोक्यासोबत खेळण्यासाठी गेलेली असते. तर सागर हा मुक्ताचं अभिनंदन करत बोलू लागतो, खरंच तुमचं अभिनंदन. तरी मुक्ता बोलते की तुम्हाला कसं कळालं? तरी सागर बोलतो, मी मगाशी ऐकलं, पण मी चोरून ऐकलं नाही, मी तिथून येतच होतो त्यावेळी मला ऐकायला आलं. एवढी चांगली संधी तुमच्यासाठी आलेली आहे आणि ती तुम्ही पडतून नका लावू, तुम्ही गेलात तरी चालेल. तरी मुक्ताही सागरजवळ पाहत असते. तरी सागर मुक्ताला बोलू लागतो, तुम्ही सईला घेऊन जाऊ शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तरी मुक्ताही सागरजवळ पाहते. तरी सागर बोलतो, हो, कारण मला माहिती आहे की तुमच्यासोबत सई सुरक्षित असणार, त्यामुळे तुम्ही सईला नक्कीच घेऊन जाऊ शकता. सागरला मुक्ता मात्र काहीच बोलत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सावनीने मॅनेजमेंटला बोलवलेलं असतं आणि सगळं काही मॅनेज कसं करायचं हे बोलत असते. त्यांना ती बोलत असते, तुमची सर्व्हिस जर योग्य असेल तर पुढचे सगळ्या काही पार्टीज असतील त्या सगळ्यांचे इव्हेंट मी तुम्हालाच देईन आणि डिझायनरला पाठवून द्या, असं म्हणून त्यांना जायला सांगते. त्यानंतर आदित्य विचारू लागतो, अगं मम्मा, ही कशाची तयारी आहे? तरी सावनी त्याला बोलू लागते, आपली सई आता आपल्याजवळच येणार आहे ना, मग तिच्या स्वागतासाठी मी ही पार्टी ऑर्गनाईज केली आहे. त्यावेळी आदित्य खूप खुश झालेला असतो. तरी आदित्य बोलतो, सई आपल्याजवळ येणार? तरी सावनी बोलू लागते, हो ना, कारण तिची मुक्ताही आता बाहेर जाणार आहे ना, मग त्यानंतर तिला तिची मम्माचीच गरज पडणार आहे आणि म्हणूनच ती इकडे येणार आणि मी तिच्यावर खूप प्रेम करणार. तर आदित्य खुश झालेला असतो. तर दुसरीकडे मुक्ताही सागरला बोलू लागते, सागर, तुम्ही हे काय बोलता आहात? अहो, तुम्ही कसे आहात ना हेच मला समजत नाही आहे. इकडे तर माझ्या चारित्र्यावर सर्वजण संशय घेत होते, त्यावेळी मात्र तुम्ही काहीच बोलला नव्हता आणि आता इकडे तर तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवता. वाटेल तेव्हा तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवणार आणि वाटेल तेव्हा तुम्ही विश्वास दाखवणार. मी कसा विश्वास ठेवू तुमच्यावर सांगा ना? मी बोलार की सईला मीच किडनॅप केलं, त्यापेक्षा नकोच. तवी सागर हा ॲडव्होकेटला कॉल करतो आणि बोलू लागतो, ॲडव्होकेट अविनाशजी, आत्ता एक स्टॅम्प पेपर पाठवा माझ्याजवळ की त्यावर असं मेन्शन करायचं आहे की सहीची पूर्ण जबाबदारी ही मुक्ता कोळींचीच असेल आणि तिच्यावरचा कोणताही निर्णय घेण्याचा अधिकारही मुक्ता कोळींनाच असेल. मुक्ताही सागरला विचारू लागते, तुम्ही का करताय हे आणि काय गरज आहे हे सगळं करायची? त्यावेळी सागर मुक्ताला बोलू लागतो, सिद्ध करायची गरज आहे. भलेही मी चांगला नवरा नसेन,
पण खरंच मी वेगळा काहीच करत नाही. सईच्या आनंदासाठी मी हे सगळं करतो आहे. मी चांगला नवरा नसलो तरी एक चांगला बाप आहे आणि माझ्यासाठी महत्त्वाचा आहे तो सईचा आनंद आणि माझ्यापेक्षाही सईची काळजी तुम्ही घ्याल याची माझी पूर्ण खात्री आहे. माझ्यापेक्षा सईवर तुमचा अधिकार आहे. तिला माझ्यापेक्षा जास्त तुम्ही प्रेम देता, काळजी घेता. मुक्ता, भलेही तुम्ही सईला जन्म दिला नसेल पण माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हीच तिचा जीव लावता ना आणि तुमच्या दोघांचं नातं तुम्ही बनवलं आहे स्ट्रॉंग, ते कोणीही मोडू शकत नाही. तर मुक्ता ही सागरच्या बोलण्याचा विचार करू लागते. तितक्यातच मुक्ताला भेटण्यासाठी सावनी आलेली असते. तर मुक्ता बोलू लागते, काय करताय तुम्ही इथे? तरी सावनी बोलते, विशेष काही नाही, तुझ्या दुःखात सहभागी होण्यासाठी आले आहे. कारण आजची ब्रेकिंग न्यूज आहे ना, मुक्ता कोळी यांना सागर कोळी यांच्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं आहे. तरी तू मुक्ता गोखले आहेस ना यानंतर. तरी सावनीला मुक्ता बोलते, पण तुम्हाला हे कोणी सांगितलं आहे? सावनी बोलते, पण खरं आहे ना, मला समजलं ते. सावनी ही मुक्ताला बोलत असते, मुक्ता मी तुला बोलले होते हे लग्न जास्त काळ नाही टिकणार, पण तुला नाही ऐकायचं होतं. तुला वाटत होतं की मी फक्त बडबड करते, पण झालं ना, मी जसं बोलले होते तसंच झालं. मला तुझी काळजी वाटली ना म्हणून मी इथे आले. अगं माझ्या सईला तू माझ्यापासून हिरावून नेलंस. त्या माणसासाठी तू त्या फंक्शनमध्ये डान्सही केलास, काय नाही केलंस गं? अगं त्या माणसाने काय दिलं या बदल्यात तुला? प्रेमाचं नाटक. तुझं मन मोडलं आणि आज तर तुला धक्के मारूनच बाहेर काढलं. बघ ना तू काय करायला गेलीस आणि काय झालं. अगं ती माणसं म्हणजे दगडासारखी आहेत आणि त्याला कधीच पाझर फुटणार नाही आणि फुटला ना तर उद्रेक होईल, उद्रेक. आणि त्यातून काय बाहेर पडेल माहिती आहे का? विषच. त्यावेळी सावनीला मुक्ता बोलते, कोणी पेरलं? त्यावेळी सावनी बोलते, अगं तू अजूनही त्यांचाच विचार करतेस का? तुला काहीच फरक पडत नाही का? तरी मुक्ता बोलते, नाही पडत, मी त्यांचा विचार करणार. ही कशी आहे ना हे तुम्हाला कधी कळणारच नाही, कारण तुमच्यासारखी लोकं फक्त दुसऱ्यांच्या आयुष्यात विषच घालवू शकतात. आणि हो, तुम्हाला जसं वाटतंय ना तसं काहीच घडलं नाही आहे. त्यावेळी सावनी बोलू लागते, पण मुक्ता मी तुला फक्त इथे सावरण्यासाठी आले. मुक्ता बोलते, त्याची काहीच गरज नाही, कारण माझ्या आईवडिलांनी तेवढं मला स्ट्रॉंग बनवलंच आहे. आणि हो, तसंही तुमचं बोलून झालं असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि यानंतर नाही आलात तरी चालेल, नाहीतर मलाच तुम्हाला इथून धक्के मारून बाहेर काढावं लागेल. त्यावेळी सावनीला मुक्ता बोलू लागते, कसं आहे ना, हर्षवर्धनच्या तुमच्या खूप काही पार्ट्या होत असतात, तुमची खूप ओळखही आहे आणि उद्या ब्रेकिंग न्यूज व्हायला नको ना, म्हणजे तुमचीच नाचक्की होईल आणि त्यापेक्षा मीच घरात निघून जाते. असं बोलून मुक्ताही घरात निघून जाते. तर सावनीच्या तोंडावरती दरवाजा बंद करते. मुक्ता घरात आल्यानंतर तिला सावनीचं बोलणं आठवू लागतं आणि त्या गोष्टीचं तिला खूप वाईट वाटत असतं. मुक्ता रडत असते. तितक्यातच सई येते आणि बोलते, मुक्ताई काय झालं आहे? तू का रडतेस? तुला काही त्रास होतोय का? तरी मुक्ता बोलते, नाही गं सई बाळा, अगं डोळ्यात कचरा गेला ना त्याच्यामुळे जरा पाणी आलं डोळ्यातून. तरी सई बोलते, इतकंच ना? असं बोलून ती फुंकर मारते. तरी मुक्ताही प्रेमाने सईजवळ पाहू लागते. सई मुक्ताला बोलू लागते, मुक्ताई अगं मी असताना तुला कधीच काही होणार नाही, मी तुझ्यासोबत कायम असणार. असं बोलून ती इमोशनल झालेली असते आणि मुक्ताला मिठी मारते. तरी सईची खूप मुक्ताला काळजी वाटू लागते. पुढील भागात पाहायला मिळतं की सागर कोळींच्या घरी जजसाहेब आलेले असतात. त्यावेळी सावनी बोलू लागते, बघा इथे मुक्ता राहत नाही. त्यावेळी सागरला जजसाहेब बोलू लागतात, जर तुमचं लग्नच टिकलं नाही तर मला सईच्या कस्टडीबद्दल पुन्हा एकदा विचार करावा लागेल. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर सागरही खाली मान घालून उभा असतो. तितक्यातच मुक्ता येते आणि बोलू लागते, अटेन्शन, तुमच्या सगळ्यांसाठी मी श्रीखंडपुरी आणली आहे. आज आईने सकाळीच बनवली होती ना. अरे सावनीची तुम्ही इथे आलात का? आलाच आहात तर तोंड गोडही करून जा. त्यावेळी सावनीला मात्र मुक्ताला बघून धक्काच बसतो. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.